समाजातील जे काही चांगलं चित्र दिसत आहे ते केवळ अध्यात्मामुळं आणि संप्रदायामुळं टिकून आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. याला उत्तर म्हणजेच अध्यात्म आहे. त्यामुळं प्रत्येकानं भगवान पांडुरंगाची आराधना करावी आणि या ठिकाणी जो काही योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सवाच्या निमित्तानं विविध उपक्रम आयोजित केले आहेत ते कौतुकास्पद आहेत. श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवाच्या निमित्तानं योगेश्वरी देवी मंदिर परिसरात श्री योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीनं आयोजित कीर्तन सेवेत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक बोलत होते. यावेळी ढोक महाराज म्हणाले की माणसाच्या जीवनामध्ये कटू अनुभव येणं महत्वाचं आहे, कारण कटू अनुभवातूनच चांगल्या गोष्टींचा साक्षात्कार होत असतो. सामाजिक पटलावर आज वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असून याला एकमेव उत्तर म्हणजे संप्रदाय आहे. प्रत्येकानं अध्यात्मामध्ये स्वतःला सामावून घेण्याची गरज आहे. संप्रदायानं मानव जातीला एक ऊर्जा मिळत असते असं सांगून विद्यमान परिस्थितीवरील विवेचन करत वेगवेगळे दाखले आणि संदर्भ देऊन महाराजांनी उपस्थितांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं. यावेळी योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीनं महाराजांचं स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे, सतीश नाना लोमटे, संजय भोसले, किसनराव भोसले, अतुल भोसले, कोषाध्यक्ष पांडे, अमोल लोमटे यांच्यासह भूषण सेठ मोदी, उद्योजक माधवराव होळंबे यांच्यासह इतर भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या अवीट अशा वाणीतून या ठिकाणी उपस्थितांना कीर्तन सेवेचा लाभ घेता आला. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. दृष्ट लागेल असा सोहळा होतो दरवर्षी. विश्वस्तांचे फोटो घ्या, तिकडे शेवटपर्यंत ज्यांचे ज्यांचे हात आहे. वा वा, काय मजा आहे. कसं दिसतंय हा सुख सोहळा काका स्वर्गी नाही, जो इथल्या विश्वस्ताने घडवून आणला ना. बरं का गिरी गुरुजी, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि हे एवढंच येणार आहे शेवटच्या दिवशी. तुमचा मोबाईल तर पहिला काढून घेणार आहे ना तू. जे कानाला लावताना तुम्ही रात्रंदिवस ते पहिले काढतंय ते. हे एवढंच आता जे तुम्ही करा. हातवर थांबा, एका तालात. बरं का, मी बरोबर करतो. विठोबर कुमाई मी सांगतो तसं. एक हात वर, एक हात वर, एक
जरा ताकद लावा. एक हा, एक हा, एक. अंबाजोगाई नाही, पंढरी लग्न. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अजून उद्या तसंच बरं का. उद्या आपल्याला पाहुणे सहाला घ्या. बरं झालं शरण गेलो. कोळीचे हे कुळदेवी केळी खावी. मराठी आले लक्षात. यावं लागतं जीवाला, एक असतात संत, आणावं लागतं देवाला. याला वेगळ्या भाषेत सांगतो बघा. स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा. दुसऱ्याच्या इच्छेनं हे परीक्षा आहे, स्वतःच्या इच्छेनं स्वेच्छा आहे, इच्छा नसताना येणं अनिच्छा आहे. कारण तू तर गेलो तरी एका दारात जेवायला येणार नाही म्हणला का. माझ्या आधी पंक्तीत हजर. तो म्हणला येतच नव्हतो का. आपल्या घरी 1 महिन्यानं लग्नाचा कार्यक्रम आहे, गावगाड्यात विरोध नको म्हणून आलो. म्हणजे इच्छा नसताना येणं याला म्हणतात अनिच्छा. अरे तू तर येत नाही म्हणला तर कसं काय येतच नव्हतो. उद्धव काकांना आणलं म्हणजे परेच्छा. त्यांच्या नाभिषेकोन संस्कार सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित सत्वस्य